जय जगदंब, नमो आदेश. मी प्राध्यापक आंधळे सर. आज ह्या व्हिडिओमध्ये मला काही अधिसूचना द्यायच्या आहे. या अधिसूचना म्हणजे काय, तर एका प्रकारे एक जाहीर प्रकटन द्यायचं आहे की ठराविक व्यक्तींना मी माझ्या शिष्यमंडळातून म्हणजेच जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजाच्या नाथ गादीवरून, शाक्त पंथाच्या गादीवरून बहिष्कृत करत आहे. असे काही ठराविक व्यक्ती आहे की ज्यांनी काही गोष्टी ह्या आमच्या संस्थानाच्या नियमाच्या विरुद्ध केल्या किंवा ते वागले किंवा त्यांच्यामुळे कुठेतरी संस्थानाच्या इज्जतीला, इब्रतीला धोका लागेल असं वर्तन ह्या व्यक्तींकडून झालं आणि त्यामुळे या व्यक्तींना एका प्रकारे मी माझ्या शिष्यमंडळातून बहिष्कृत करत आहे. आता आजचा हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काय किंवा हा विषय इथे का घ्यावासा वाटतो याचं स्पष्टीकरणही दिलं पाहिजे. बघा, आमच्या शाक्त संप्रदायामध्ये किंवा नाथ संप्रदायामध्ये गुरुकुळ पद्धतीला अतिशय जास्त महत्त्व आहे. आता हे जे सर्व शिष्यांची मी नावं सांगणार आहे, हे चारही शिष्य शाक्त संप्रदायाशी संबंधित होते. म्हणजे यांनी माझ्याकडून देवीचा गुरुमंत्र घेतला होता, देवीची ज्ञानमाळ घेतली होती. आता शाक्त संप्रदायाशी संबंधित असणारे हे सर्व व्यक्ती यांची या ठिकाणी मी जे काय म्हणता येईल त्याला गुरु दीक्षा रद्द केली आहे किंवा यांना आता या ठिकाणी मी जाहीर सांगतोय व्हिडिओद्वारे की या चार व्यक्तीचा आणि माझा कुठल्याही प्रकारे कसलाही संबंध नाही. हे करण्याची गरज काय हे मी या ठिकाणी स्पष्ट सांगतो. बघा, आमच्या शाक्त संप्रदायामध्ये तुम्ही ज्या गुरुकडून गुरुदीक्षा घेता, ज्या गुरुकडून ज्ञानमाळ घेता, त्या गुरुचं कुळ तुम्हाला प्राप्त होतं. जसं मी तुम्हाला सांगतो, माझे स्वतःचे गुरु शाक्त संप्रदायाचे परशुराम नाना अंभोरे आणि जोगती संप्रदायाचे शिखराप्पा पुजारी हडलगी. आता शिखराप्पा पुजारी आणि परशुराम नाना अंभोरे हे दोन माझे शाक्त संप्रदायामधून गुरु झाले. म्हणजेच मला माझ्या वडिलांच्या स्थानी हे गुरु झाले. म्हणजे काय म्हणता येईल त्याला, गुरूंची गादी अनुक्रमे मला मिळाली. मी इथून पुढे जेवढ्यांना त्या ठिकाणी शाक्त संप्रदायाची दीक्षा देईल, माझ्या या सर्व शिष्यांना माझी गादी लागेल. त्यांनी पुढे त्यांच्या शिष्याला दिली. म्हणजे अशा पद्धतीनुसार जसा की नातू असतो, नातवाच्या नंतर त्याचा पिता असतो, पित्यानंतर त्याचा आजोबा असतो, आजोबानंतर त्या ठिकाणी खापर पंजोबा किंवा पंजोबा असतात. अशा पद्धतीनुसार ही उतरंड लागलेली असते. ह्या उतरंडीला शाक्त संप्रदायामध्ये बरंच मोठं महत्त्व आहे आणि या उतरंडीला, या परंपरेला आराधपण असं म्हणतात. जसं मी या ठिकाणी सांगतो की मला जे आराधपण आहे, आराधपण म्हणजे आई अंबाबाईची माळपरडी आहे किंवा आई यल्लम्माचे दर्शन मोती आहे, तर हे माझं आराधपण किंवा जोगतीपण हे मला माझ्या गुरूंमुळे लाभलं. म्हणून मी इथे या ठिकाणी हक्काने सांगू शकतो की माझं आराधपण परशुराम नाना अंभोरे यांचं आहे. मी ज्यांना ज्ञानमाळ दिली असे माझे शिष्य सांगतील की आमचं आराधपण अनुक्रमे आमचे गुरु आंधळे सर यांचं आहे आणि आंधळे सरांचे गुरु परशुराम नाना यांच्यापासून चालत आलेलं आहे. म्हणजेच माझ्या शिष्यांसाठी आंधळे सर हे पित्या समान आणि परशुराम नाना हे त्यांचे आजोबा असतील. तसंच समजा माझ्या एखाद्या शिष्याने नवीन शिष्याला त्या ठिकाणी गुरुमंत्र दिला म्हणजे आराधपण दिलं, माळपरडी दिली किंवा गुरुमंत्र दिला, तर त्या ठिकाणी माझा शिष्य त्या नवीन शिष्याचा वडील लागेल, मी त्या नवीन शिष्याचा आजोबा लागेल आणि परशुराम नाना किंवा त्या ठिकाणी शिखराप्पा हे त्या नवीन शिष्याचे त्या ठिकाणी पंजोबा लागतील. हे मी इथे का सविस्तर सांगतोय की जे नवीन दर्शक असतील, ज्यांना आराधपणाबद्दल किंवा आराधी परंपरेबद्दल फारशी माहिती नाही, त्यांच्या माहितीसाठी मी नाते संबंध कसे असतात हे स्पष्ट केलं. जेव्हा तुम्ही एखाद्या शाक्त संप्रदायाच्या गुरुकडून आराधपण घेता म्हणजेच त्या गुरुच्या नावाखाली तुम्हाला त्या ठिकाणी जोगवा मागण्याचा अधिकार प्राप्त होतो, माळपरडी घेण्याचा अधिकार प्राप्त होतो, अंगामध्ये वारं खेळवत असताना निरनिराळ्या जागरण गोंधळाला भेटी देण्याचा अधिकार प्राप्त होतो, दुसऱ्या आराधी मंडळामध्ये जाऊन तिथे स्वतः मान सन्मान घेण्याचा अधिकार प्राप्त होतो, लोकांची कोढी सोडवण्याचा अधिकार प्राप्त होतो. ही सर्व अधिकारी ह्या आराधपणामुळे असते जे तुम्हाला तुमच्या गुरुकडून मिळतं. मग आता माझे आतापर्यंत जेवढे काही शेकडोच्या वरती म्हणजे जवळपास आता हजाराच्या वरती आकडा गेलेला आहे, पण आपण समजूया हजारो शेकडो जे काही शिष्य असतील माझे, या शिष्यांमध्ये इनमीन 4 जणांनाच मी या ठिकाणी बहिष्कृत का करत आहे, कारण या 4 शिष्यांच्या वागणुकी ह्या हद्दीपेक्षा जास्त कुठेतरी मला वेगळ्या वाटल्या. आज माझी तब्येत खराब आहे, तुम्ही बघत असाल मला मध्ये मध्ये सारखा खोकला येतोय.
सर्दी झालेली आहे. पण तरी सुद्धा हा व्हिडिओ का बनवावासा वाटलाय मला या ठिकाणी, कारण तो विषय तेवढाच महत्त्वाचा मला वाटला. कारण हे माझे शिष्य इतर लोकांमध्ये जाऊन माझ्या नावाचा गैरवापर करत आहे, संस्थांचा गैरवापर करत आहे. आता यांची हकालपट्टी करत आहेच, पण हकालपट्टी करण्याच्या आधी हे सुद्धा सांगतो, या 4ही शिष्यांचे गुरुमंत्र मी रद्द केलेले आहे. हातावर पाणी घेऊन संकल्प केलेला आहे. या गुरुमंत्राचा यांनी किती जरी जाप केला तरी सुद्धा यांना तो जाप फलद्रूप होणार नाही. म्हणजेच तो मंत्र यांचा मी निष्क्रिय केलेला आहे. गुरुमंत्र सुद्धा, कानमंत्र सुद्धा. काही जणांना मी विद्या शिकवली होती, ती विद्या सुद्धा मी पूर्णपणे निष्क्रिय केलेली आहे. किती जरी त्या विद्येचा तुम्ही जाप केला तरीही त्या ठिकाणी त्या विद्येचा उपयोग आता इथून पुढे त्यांना होणार नाही. आता हकालपट्टी होण्याची कारणं काय, किंवा काय इतका कठोर निर्णय मला घ्यावा लागला, हे या ठिकाणी मी आता स्पष्ट करतो अनुक्रमे. इथे बघा, सर्वात प्रथम 1 मिनिट व्हिडिओ सुरू ठेवा. मला स्ट्रिप्सिलची या ठिकाणी मला थोडा खोकला जास्त येत असल्यामुळे मी एक विक्सची गोळी माझ्या तोंडामध्ये ठेवण्यासाठी घेतली आहे, जेणेकरून मला आता पुढे बोलण्यासाठी त्रास होऊ नये. तर जसं की एखाद्या बॉडीमधून किंवा एखाद्या मंडळामधून किंवा एखाद्या असोसिएशनमधून जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला बहिष्कृत करता, त्याची लिगल कारणं त्याला द्यावी लागतात. तसंच या सर्व मंडळींना मी का गादीपासून दूर करत आहे याचं आता मी अनुक्रमे कारण देतो. सर्वात प्रथम या मंडळामध्ये नाव येत आहे ते म्हणजे असणारं सुधाकर ठेशे, लातूर जिल्हा. सुधाकर ठेशे यांनी माझ्याकडून येडेश्वरी आणि काळूबाईची ज्ञानमाळ घेतली आणि आराध पण घेतलं. त्याचे पूर्वी सुद्धा कोणीतरी आराधी गुरु होते, परंतु त्याच्यामध्ये त्या गुरुने त्याला भरपूर फसवलं वगैरे वगैरे. ठीक आहे, माझ्याकडे आला, गुरुमंत्र घेतला, हरकत नाही. गुरुमंत्र घेतल्यानंतर सुधाकरने अनेक देवघरं फिरायला सुरुवात केली. माझ्या नावाखाली इतर देवघरांवरती जायला लागला, तिथे चौकशी करायला लागला. करावी, त्याबद्दलही हरकत नाही. परंतु इतर देवऋषी लोकांकडे जात असताना तो कात्रजमध्ये माझ्या एका चेलीच्या घरी गेला, माझ्या एका शिष्याकडे गेला, जी शिष्य त्या ठिकाणी किन्नर समुदायातील आहे. आणि तिच्याकडे जाऊन त्यांनी सांगितलं की ताई, आमचा इलाज करा. तिने विचारलं, तुमचे गुरु कोण? तो म्हटला, आंधळे सर. ती म्हटली, माझे सुद्धा गुरु आंधळे सरच आहे, या नात्याने तुम्ही माझे बंधू लागता, गुरुभाऊ लागता. मग नेमकं तुम्ही सरांकडे न जाता माझ्याकडे का खेटे घालताय? त्यावरती याने दुसरं कुठलंही उत्तर दिलं असतं तर ते मी समजून घेतलं असतं की देऊळगाव राजाला जाणं लांब पडतं किंवा बुलढाण्याला जाणं परवडत नाही वगैरे वगैरे. याने तिथे कारण दिलंय की आंधळे सर माझा अजिबातच फोन उचलत नाही, म्हणून मी अशा गुरूंना मानत नाही, किंवा असे गुरु काय कामाचे. तिला फार आश्चर्य वाटलं, कारण माझ्या सर्व शिष्य समुदायाला माहिती आहे, मला एकदा कॉल केल्यावर जर तो कॉल कदाचित माझ्याच्याने उचलला गेला नाही तर माझा त्या दिवशी संध्याकाळी रिटर्न कॉल येतोच. जर त्या दिवशी जागरण, गोंधळ, उपासना शिबिर किंवा ज्ञानमाळी असतील, समजा त्या दिवसभरातही माझा रिटर्न कॉल नाही गेला तर दुसऱ्या दिवशी तरी माझा रिटर्न कॉल जातो, किंवा तिसऱ्या दिवशी जातो म्हणजे जातोच. कोणाचाही फोन आलेला असल्यास त्याला रिटर्न कॉल जातो, हा माझा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. मग ती महिला म्हणजे ती किन्नर समुदायातील माझी शिष्य म्हणाली, अहो दादा, मी सरांना जेव्हा फोन करते ते उचलतात, कामामध्ये असतील तर त्यांचा दुसऱ्या दिवशी का नाही होईना रिटर्न कॉल येतो, तुमचा फोन कसं काय उचलत नाहीत, माझ्या देखत सरांना फोन लावा. म्हटलं ठीक आहे, लावतो. ऑन स्पीकर त्या सुधाकरने त्या महिलेच्या समोरून, त्या किन्नर समुदायाच्या शिष्याच्या समोरून मला कॉल केला. मी तेव्हा कराडमध्ये होतो. कराडमध्ये माझं उपासना शिबिर सुरू होतं. चालू उपासना शिबिरामध्ये मी याचा फोन उचलला. अरे म्हटलं, बोल सुधाकर, काय म्हणतोस? काही नाही म्हटलं, तुम्ही कसे आहात? म्हटलं, मी एकदम छान, तू कसा आहेस रे? मी म्हणला, आणखीन छान. फोन ठेवून दिला. ती समोरची माझी शिष्य म्हटली, किती खोटं बोलता दादा, तुम्ही म्हटले फोन उचलत नाही. अहो, त्यांनी एका रिंगमध्ये फोन उचलला. नाही म्हटले, आता उचलला, थोड्या वेळाने पुन्हा उचलणार नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी हा तिच्याकडे गेला कात्रजला. पुन्हा तिच्या घरामध्ये जाऊन तिच्या देखत मला पुन्हा ऑन स्पीकर फोन लावला. मी तेव्हा कराडवरून वापस निघालो होतो आणि त्यावेळेला मी नगरच्या जवळपास होतो. मला कॉल आला, मी पुन्हा उचलला. म्हटलं, अरे सुधाकर बोल. नाही म्हटलं, गुरुजी काल काही व्यवस्थित बोलणं नाही झालं. मग 5 मिनिटं त्याची आणि माझी चर्चा झाली. अरे बाबा, तू कसा आहेस, कायच? नाही म्हणलं, मी व्यवस्थित. आणि मग तो फोन ठेवल्यावर त्या समोरच्या माझ्या शिष्याने त्याला खूप छापलं. 2 वेळेला तुम्ही तोंडावर पडलात म्हणली दादा, तुम्ही गुरूंची खोटी बदनामी केली. मग त्याचं खरं कारण समोर आलं. मग म्हटलं, सरांबद्दल माझी काहीच नाराजगी नाही, पण सरांच्या सोबत जो एक मुलगा राहतो तो मुलगा मला फार आवडत नाही. म्हणजे
बटाट्याचं तेल वांग्यावर काढणे. यानंतर तो आणखीनही 1-2 ठिकाणी गेला. त्यानंतर त्याने अनेक शिष्यांना फोन लावायचा प्रयत्न केला आणि नंतर त्याने प्रेमासाई नावाचे एक गुरु स्वतःचे शोधले. त्यांच्याकडून त्यांनी गुरुदीक्षा घेतली. गुरुदीक्षा घ्यायला माझी हरकत नाही. तुम्ही एका आयुष्यामध्ये कितीही गुरु करा, सर्व गुरूंचा मान समान ठेवा, मला त्याबद्दल प्रॉब्लेम नाही. पण यांनी माघारी ती दीक्षा घेतली आणि ती दीक्षा घेत असताना याच्यासोबत सोनल चास्कर, राहणारा मंचर, पुणे, ही माझी शाक्त पंथाची महिला सुद्धा होती, चेली होती. या सोनल चास्करचं आराधपण किंवा अंबाबाई काळूबाईचा गुरुमंत्र अधिकारी ही माझ्यातर्फे आहे, ती आजही कायम आहे. त्याचं कारण काय? सोनल चास्करने मला फोन केला आणि विचारलं, गुरुजी, मी तुमच्याकडून अंबाबाई काळूबाईची दीक्षा घेतली आणि आता मला एक थोडीशी याक्षिणी सिद्धी घेण्यासाठी त्या दुसऱ्या गुरूंकडे जायचं आहे, मी जाऊ का? मी तिला सरळ सांगितलं, तुला जर तिथे काही फायदा होत असेल आणि इच्छा असेल, तू बिंदास जा. पूर्व परवानगी घेऊन गेली. मी तिला परवानगी दिली सुद्धा. आणि त्या सोनल चास्कर आणि सुधाकर ठेशे यांनी जाऊन त्या गुरुकडून त्या ठिकाणी दीक्षा घेतली. सदर व्यक्तीची वागणूक ही विश्वासार्ह नसल्यामुळे या ठिकाणी मी जाहीर सांगतो, आजपासून सुधाकर ठेसे लातूर यांचा आणि आमचा कुठलाही संबंध राहणार नाही. यांचं आराधपण माझं राहणार नाही. या आराध्याच्या मेळ्यामध्ये किंवा इतर कुठल्याही ठिकाणी कशाही प्रकारचे इलाज करत असतील, कोणाला गुरुमंत्र देत असतील, कोणाचं काही देवऋषी पण करत असतील, आमचा आणि यांचा अजिबात संबंध नाही. दुसरं नाव ह्या प्रकरणामध्ये मी घेत आहे ते आहे सागर वाकोडे आणि निर्मला चिकणे. सागर वाकोडे आणि निर्मला चिकणे, राहणारा मुंबई, हे 2 बहीण भाऊ. ही बहीण भावाची जोडी माझ्याकडे येऊन अंबाबाईचा आणि काळूबाईचा गुरुमंत्र घेते, म्हणजेच माझा आराधपण घेते. माझं आराधपण घेतल्यानंतर ज्ञानमाळेच्या पैशातील बरेच पैसे यांचे बाकी राहतात. ते पैसे सुद्धा मी यांना माफ करतो की हो, तुमच्याच्याने होईल तसे तुम्ही ते मला द्या. मी त्याबद्दल सुद्धा यांना बळजबरी केलेले नाही. या ठिकाणी सांगतो, माझा त्यावेळेचा ज्ञानमाळीचा खर्च 13,000 रुपये होता. 13,000तलेही बरेच पैसे त्यांच्याकडे बाकी होते किंवा आहेत. ते आम्ही मागितलेले सुद्धा नाही, कारण ते म्हटले होते आम्ही स्वतःहून देऊ. इथे पैशाचा विषय नाहीये. पुढे काय झालं ते ऐका. सागर आणि निर्मला या 2 बहीण भावांना इथे योग्य, सन्मानास्पद आणि व्यवस्थित प्रेमपूर्वक वागणूक होती. परंतु सदर व्यक्तींनी माझ्या पाठीमागे माझ्या इतर शिष्यांकडून पैसे घ्यायला सुरुवात केली आणि अनुक्रमे त्यांनी एका व्यक्तीकडून 20,000 रुपयाची त्या ठिकाणी रक्कम वसूल केली. म्हणजे त्यांनी सांगितलं की माझ्या पत्नीची तब्येत खराब आहे, मला 20,000 रुपये द्या. हे 20,000 रुपये आंधळे सरांच्या माघारी द्या, सरांना माहीत होता कामा नये. समोरच्या व्यक्तीने ते पैसे दिले. त्या पैशापैकी मोठ्या मुश्किलने काही पैसे वापस मिळाले, काही पैसे बुडाल्यामध्ये जमा आहेत. आणि ज्या वेळेला समोरच्या शिष्याने ही तक्रार माझ्याकडे केली, माझे सर्व शिष्य मला भाऊ म्हणतात, की म्हटले भाऊ, माझं चुकलं, मी तुमच्या माघारी 20,000 रुपये दिले, आता माझा फोन उचलत नाहीत, पैसे माघारी देत नाहीत. मग मी स्वतः त्याला कॉल केला आणि पैशाबद्दल विचारपूस केली. मला म्हटलं 2 दिवसात त्यांना वापस पैसे देतो. ठीक आहे म्हटलं, दे बाबा वापस. 2 दिवसानंतर मी पुन्हा कॉल करतोय. या निर्मला चिकणे आणि सागर वाकोडे यांनी फोन उचलणे बंद केलेले आहे. म्हणजे माझाही फोन उचलायला तयार नाही, कारण जर माझा फोन उचलला तर समोरच्या व्यक्तीला ते पैसे वापस द्यावे लागतील. आता मुंबईमध्ये जेव्हा मी जाईल तेव्हा यांची सविस्तर भेट घेईलच आणि काही गोष्टी समोरासमोर होतील, कारण माझा जो काही हक्कमान आहे किंवा इतर गोष्टी ते बघूया पुढच्या पुढे आपण. ठीक आहे. अशा पद्धतीनुसार अनेक जणांना पैशाची मागणी करण्यात आलेली आहे, असं अनुक्रमे आता कानावरती येत आहे. एक जण सांगतोय मलाही मागितले, दुसरा म्हणतो मलाही मागितले, तिसरा म्हणतो मलाही मागितले. त्यामुळे सदर व्यक्तीला माझा शिष्य म्हणून राहण्याची कुठलीही अधिकारी नाही. सागर वाकोडे आणि निर्मला चिकणे या 2 बहीण भावाला मुंबईच्या माझ्या शिष्यमंडळातून मी सहकारण बहिष्कृत करत आहे. कुठेही आराधपण करत असतील, अंगात वारी घेत असतील, कोणाची कोढी सोडवत असतील, त्यांचा आणि आमच्या संस्थांचा संबंध राहणार नाही. या लिस्टमध्ये पुढचं नाव आता येत आहे ते म्हणजे वनिता सावंत, पुणे. वनिता सावंत या महिलेने माझ्याकडून यल्लम्मा देवीचा म्हणजे रेणुका देवीचा गुरुमंत्र घेतला. रेणुका मातेचा गुरुमंत्र घेत असताना गुरुमंत्र महिलेने घेतला, परंतु तिचा पतीच आम्हाला फोन लावून वेगळ्या भाषेवरती बोलायला लागला, म्हणजे अपमानास्पद भाषा ज्याला म्हणतात. आणि मी याच्यावरती त्याला विचारलं त्या महिलेला की बाबा तुझा नवरा का बोलतोय, जे काही बोलायचं ते तू बोल. त्यावर ती महिला मला म्हणते की माझ्या नवऱ्याने तुम्हाला शिव्या दिल्यात का सर.
तर तुझ्या नवऱ्याची मला शिव्या देण्याची अवकातच नाहीये. अवकात शब्द वापरतोय, अंडरलाईन, अवकात. आणि ती काय आहे, कशी आहे, ती पुण्यामध्ये येऊन मी वेळप्रसंगी दाखवेल सुद्धा. असो, त्यामुळे वनिता सावंत हिला आणि हिच्या पतीला बोलण्याची पद्धत नसल्यामुळे आणि गुरुमंत्र बायको घेते आणि नवराच तिथे हस्तक्षेप जास्त करतो, या कारणामुळे वनिता सावंत यांची सुद्धा चेले मंडळातून हकालपट्टी करण्यात येत आहे. आणि पुढचं नाव फार जास्त इंटरेस्टेड आणि मोठं आहे, कारण त्या मुलाचा व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती अवेलेबल आहे. आता ही जी मी 4 उदाहरणं सांगितली, आणखीन एकामध्ये एक नाव सांगायचंच राहिलं, हो, जो पुरुषोत्तम मेगडे उर्फ परशुराम मेगडे, राहणारा मुंबई, या शिष्याची सुद्धा मी या ठिकाणी शिष्यमंडळातून हकालपट्टी करत आहे. कारण असं, पुरुषोत्तम उर्फ परशुराम मेगडे यांनी माझ्याकडून तुळजाभवानी मातेचा ज्ञानमाळ घेतली, गुरुमंत्र घेतला, आराध पण घेतला. आणि या परशुराम उर्फ पुरुषोत्तमने 10 ते 12 महिलांना फोन करून त्यांच्याशी अश्लील भाषेमध्ये काही वार्तालाप केला, अश्लील भाषेमध्ये त्यांना मेसेज पाठवले आणि महिलांसोबत याची वागणूक स्त्रीलंपटपणाची असल्यामुळे याची सुद्धा या ठिकाणी हकालपट्टी करण्यात येत आहे. तसे मला महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत आणि असे शिष्य मला या ठिकाणी नको आहेत. पुढचा विषय म्हणजे ज्याचं मी म्हटलं की जास्त एक नाव त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, ते नाव आहे इंदापूरच्या त्या ठिकाणी असणाऱ्या सुशांत भोसेकर नावाच्या नवयुवकाचं. हा सुशांत भोसेकर कोण, तर काही दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ मी टाकला होता. त्या व्हिडिओचं टायटल होतं, बंगालमध्ये जाऊन शिकला बंगाली विद्या, आत्तापर्यंत खर्च केले आहेत 10 लाख रुपये. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आठवत असेल. हा मुलगा, आता तुम्ही म्हणाल तेव्हा तर फार जास्त तुम्ही व्हिडिओ काढला त्याच्यासोबत, आता का त्याला काढताय चेले मंडळातून? तर बघा, माणसाचा एक कॉन्फिडन्स असतो. तो मुलगा जेव्हा मला सांगत होता की मी 10 लाख रुपये खर्च केले, मी आतापर्यंत या गुरुपाशी गेलो, मला इतका इतका त्रास दिला गेला, असं झालं तसं झालं, मला हे त्यावेळेला प्रथम खोटं वाटलं की एवढ्या कमी वयामध्ये यांनी 10 लाख कसे दिले. तो म्हटला माझ्या आई वडिलांनी घरावर कर्ज काढून दिले. मी म्हटलं तू जर हा विषय व्हिडिओच्या समोर सांगायला तयार असशील, सर्व लाखो लोकांच्या समोर यूट्यूबला, तेव्हा मी तुझं कारण खरं मानेल. कारण जेव्हा तुम्ही 1000 लोकांच्या समोर एखादी गोष्ट बोलता यूट्यूबला, तर त्या ठिकाणी हजारो लोक तुमचं ते ऐकत असतात आणि कॅमेऱ्यासमोर बसून खोटं बोलायची हिंमत कोणाची सहसा नसते, अशी माझी समजूत होती. म्हणून त्या मुलाचा व्हिडिओ घेतला. व्हिडिओमध्ये तो हसून कॉन्फिडेन्सली सांगून राहिलाय की 10 लाख रुपये गेले आतापर्यंत, फार मला पहिल्या गुरूंनी फसवलं वगैरे वगैरे वगैरे. आता मॅटर असा आहे, या सुशांत भोसेकरने आमच्या मंदिराची कुठलीही चोरी केली नाही, इथे कुठलंही त्यांनी गैरवर्तन फारसं केलं नाही, किंवा तो जास्त इथे राहिलाच नाही. ज्ञानमाळ झाली आणि त्याचा आमचा संबंध तुटला. परंतु या मुलाने पहिल्या गुरूंची एवढी नीच पातळीवरती बदनामी केली, जे मला आज संशोधनाअंती कळलं की सर्व बदनामी खोटी होती. पहिल्या गुरूंनी त्याला कुठलाही त्रास दिलेला नव्हता. हेतुपुरस्पर यांनी पहिल्या गुरूंची बदनामी केली. आणि म्हणून मला या विषयाचं वाईट वाटलं की माझ्यासारख्या माणसाच्या मुखातून खोटं ऐकून, खोटी बातमी किंवा काय म्हणता येईल त्याला, खोट्याच्या भरोशावरती जाऊन चांगल्या माणसाला मी टॉर्चर करायचा प्रयत्न केला त्याच्या पहिल्या गुरूंना. झालं काय, थोडक्यामध्ये मॅटर मला पूर्ण सांगावा लागेल या ठिकाणी, तो मी सविस्तर तुम्हाला सांगतो. असं झालं, सुशांत भोसेकरने मला 13,000 रुपये नगदी रक्कम दिली, ज्या 13,000मध्ये त्याची ज्ञानमाळ झाली. आता तो मला म्हटला की भाऊ, म्हणजे मला भाऊ म्हणतात ना, शिष्य भाऊ, तुम्ही 13,000त माझी ज्ञानमाळ केली, पण माझ्या पहिल्या गुरूंनी माझ्याकडून 10 लाख रुपये घेतले. म्हटलं हा विषय व्हिडिओवरती सांग. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितला. तो व्हिडिओ आपल्यापैकी बऱ्याच जणांनी बघितला. नंतर हा मुलगा पहिल्या गुरूंच्या बद्दल नको नको ते आम्हाला सांगायला लागला की जे कधी कधी कानाला अशक्य वाटायचं की असं कसं काय राहील. त्यांनी आम्हाला हात दाखवला. त्या हातावरती इथे जळाल्याची खून होती बघा, डाग होता. तो म्हटला पहिल्या गुरूंनी मला बळजबरीने हाताला डाग देऊन चटका दिला. म्हटलं का दिला? नाही म्हटला, 4 ते 5 लोकांनी मला दाबून धरलं, माझ्या पहिल्या गुरूंनी त्रिशूळ गरम केला आणि माझ्या हाताला बळजबरीने चटके दिले आणि 1.25 महिना मी एका जागेवरती तरफडत होतो, इतकं मला त्यांनी टॉर्चर केलं. हे त्याचं पहिलं खोटं, म्हणजे काय म्हणे त्याला, झूट म्हणूया आपण. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पहिले गुरु आणि त्यांचे शिष्य हे नेहमी माझ्याकडून पैसे घेत असतात आणि पैशाची मागणी करत असतात. मी लाखो रुपये त्यांना आतापर्यंत दिलेले आहे.
जेव्हा या गोष्टीचा उलगडा झाला, म्हणजे त्याच्या पहिल्या गुरूंसोबत मी चर्चा केली, त्यांची माझी ओळख झाली, मी त्यांच्या घरी माणसं पाठवून सर्व गोष्टी व्हेरीफाय केल्या, असं कळालं याने तिथे लाखो रुपये काय 5 रुपये सुद्धा दिलेले नाहीत. उलट त्या गुरूंनी त्याच्या जेवणाचा खावण्याचा सर्व खर्च केलेला होता. हा त्या गुरूंबद्दल खोटं बोलला. तिसरा गोष्ट हा त्या ठिकाणी बोलला की पहिल्या गुरूंनी गळ्या एवढ्या नालीमध्ये बसवलं, म्हणजे जो सांडपाण्याचा नाला असतो ना, ओढा, त्या घाणेरड्या पाण्यामध्ये मला गळ्या एवढ्या पाण्यामध्ये बसवलं आणि रात्रभर मंत्र जाप करायला लावला. म्हटलं अरे बाब्या, 1 तास कोणी जर पाण्यामध्ये बसलं त्याला त्रास होतो, तू अख्खी रात्र कस काय बसलास रे बाबा सांडपाण्यामध्ये? नाही म्हटलं, त्यांनी मला बळजबरीने बसवलं. हे त्याचं तिसरं खोटं. त्यानंतर हा मुलगा त्या ठिकाणी सांगतो की माझ्या पहिल्या गुरूंनी खूप लोकांचं वाटोळं केलेलं आहे, खूप लोकांचे पैसे खाल्लेले आहे, खूप लोकांचे संसार उद्ध्वस्त केलेले आहे. माहिती अंती असं समोर येतं की पहिले गुरु अतिशय चांगले असून त्यांनी अनेकांची संसार बसवली, अनेकांचे संसार जोडले, अनेकांना आर्थिक मदती केल्या, अनेकांसाठी निशुल्क प्रार्थना केल्या, अनेकांना गुरुमंत्र सुद्धा दिले. म्हणजे नेमका हा मुलगा जेवढा त्या गुरुबद्दल वाईट सांगायचा, नेमकी कंडिशन त्याच्या विरुद्ध होती. नंतरचा किस्सा एक असा झाला, या मुलाने आम्हाला येऊन देऊळगाव राजाला तो आला एकदा आणि शर्ट काढला. शर्ट काढून मला त्याची बॉडी दाखवली. बॉडीवरती बेदम मारहाण झाल्याच्या खुणा होत्या. पार त्याच्या पाठीवर, पोटावरती, दंडावरती लाल लाल ओळ उमटलेले, जे 7-8 जणांनी आम्ही बघितले, माझ्या शिष्यांनी आणि मी. आम्ही अरे बाबा तुला एवढं कसं काय लागलं असं विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलं पहिल्या गुरूंनी गुंड पाठवले आणि मला मारझोड केली, त्याच्या ह्या खुणा आहेत. माझं डोकं एकदम सटकलं. म्हटलं कोणीही गुरु असो, अशा पद्धतीने शिष्याला मारझोड करणे, त्याला जीवाला प्रताडणा देणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे. मी स्वतः त्या पहिल्या गुरुच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करण्याची तयारी केली, त्या पहिल्या गुरु विरुद्ध कोर्टामध्ये केस टाकण्याची तयारी केली आणि स्वतःच्या अंगावरती घेऊन जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजातर्फे त्या समोरच्या गुरूंना कोर्टामध्ये उभं करण्याची तयारी सुद्धा केली, तसे वकील नियुक्त केले. पण माझ्या अंतर्मनाला वाटलं आपण एवढं सर्व करतोय कारण मुलाला बेदम मारझोड झालेली आहे, हे मी डोळ्यांनी पाहतोय, एकदा व्हेरीफाय करावं की बाबा हे खरंच एवढं का मारलं असेल, एवढा राग का? मी त्याला विचारलं का रे, म्हटलं बाबा तुला इतकी बेदम मारझोड त्या गुरूंनी का केली? तो म्हटला मी देऊळगाव राजाला येऊन आंधळे सरांकडून ज्ञानमाळा घेतली म्हणून पहिल्या गुरूंनी मला मारलं. मला ते थोडंसं खटकलं, माझ्या हाताने ज्ञानमाळा घेतली म्हणून एवढं कसं कोण कोणाला मारेल? म्हटलं काही पैशाचे व्यवहार होते का, दुसरे काही वाद होते का? नाही म्हटलं, फक्त तुमच्या हाताने ज्ञानमाळा घेतली म्हणूनच मारलं. मग मला स्ट्राईक झालं की काहीतरी गडबड आहे. मग मी काय केलं, माझाच एक शिष्य याच्यासोबत सोडला. त्या शिष्याने याला फार गोडीमध्ये घेतलं आणि गोडीमध्ये फोन कॉल रेकॉर्डिंग वरती विचारलं, कॉलवरती, खरं खरं सांग रे, तुला त्या पहिल्या गुरूंनी मारलं का? तो हसायला लागला. तो म्हटला मी माझ्या पहिल्या गुरुलाही उल्लू बनवलं, मी आंधळे सरांनाही टोप्या घालतो, मी जिथे जिथे जातो तिथे तिथे सिंपती घेतो, प्रत्येक गुरुची बदनामी करतो, दुसऱ्या गुरुला झाडावर चढवतो आणि त्यांच्याकडून आपलं काम काढून घेतो. अशा पद्धतीनुसार म्हटलं मी नटवर लाल आहे, मिस्टर नटवर लाल आहे म्हटलं मी. मग ह्या नटवर लालचा खोटारडेपणा लक्षात आला. मग मी त्या मुलाला सांगितलं की ठीक आहे, याला पहिल्या गुरूंनी नाही मारलं, मग मारलं कोणी? तो म्हटला मी पुन्हा विचारतो. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा याला फोन केला, पुन्हा याला गोडीत लाईनवर घेतलं, पुन्हा हा त्या रेकॉर्डिंग मध्ये सांगतो मला पहिल्या गुरूंनी नाही मारलं, तर मी मोटरसायकल चालवत असताना एका 4 व्हीलरला धडक दिली, नंतर त्यांची 4 व्हीलर मधल्या त्या व्यक्तींची आणि माझी बाचाबाची झाली, मीच त्यांना आई बहिणीवर शिव्या दिल्या, म्हणून त्या 4 व्हीलर मधल्या 4 लोकांनी मला रॉडने मारहाण केली. म्हणजेच काय, मारझोड याला 4 व्हीलर मधील लोक करतात ज्यांना हा आई बहिणीवर शिव्या देतो, आणि इथे हा आम्हाला सांगतोय पहिल्या गुरूंनी मारलं झोडलं. आम्ही पहिल्या गुरूंच्या नावाने कंप्लेंट करण्याचा विचार करतोय. बरं, याला ह्याचीही कल्पना की आपल्याला कोर्टात उभं राहावं लागेल, पहिल्या गुरूंच्या विरुद्ध पुरावा द्यावा लागेल. हो म्हटला, मी तोंडावर सांगतो म्हटलं यांनीच मला मारलं म्हणून. किती निर्ढावलेला आणि खोटारडी वृत्ती म्हणावी याला मला या ठिकाणी शब्द सुचत नाहीत. मग ज्या वेळेला आता हा सर्व मॅटर क्लिअर झाला, त्या पहिल्या गुरूंशी माझं बोलणं झालं,
पहिले गुरु कोणतेही या ठिकाणी सांगतो, ते किन्नर समुदायामधून आहेत. किन्नर समुदायामध्ये त्यांचं मोठं नाव आहे आणि त्यांचे त्या ठिकाणी शेकडो शिष्य आहेत, चेले आहेत, नाथचेले आहेत आणि बऱ्या प्रमाणावरती त्यांच्या गादीचा गुणमान आहे. त्यांचं नाव बऱ्याच प्रमाणामध्ये तिथं प्रसिद्ध आहे. थोडक्यात एक ते महागुरु आहेत. त्यांच्या हाताखाली असणारे शिष्य सुद्धा त्या ठिकाणचे गुरु आहेत. अशा महागुरुला किंवा चांगल्या व्यक्तीला, किन्नर समुदायातील गुरुला बदनाम करण्याचं, खोटं कारस्थान रचण्याचं काम या सुशांत भोसेकर नावाच्या मुलाने केलं. मग ज्या वेळेला आम्हाला ही सर्व हकीकत कळाली की हा पहिल्या गुरूंची खोटी बदनामी करतो, त्यानंतर त्याला आम्ही झापलं फोनवरती. मी म्हणजे माझ्या एका शिष्याने झापलं, गणेश नावाच्या. तो गणेश नावाचा शिष्य त्याला म्हटला की अरे तू त्या पहिल्या गुरूंची खोटी बदनामी केलीस म्हणून आंधळे सरांना राग आला. तू आंधळे सरांची माफी माग, पहिल्या गुरूंची माफी माग. त्यावर हे एवढूसं कार्ट, हे कार्ट म्हणतं स्वतः आंधळे सरांचे 4-4 गुरु झालेले आहेत आणि मी त्यांची माफी का मागू? अरे माझे 4 नाही, माझे 40 गुरु होतील, पण 40 गुरु झाल्यावर प्रत्येक गुरुचं नाव घेताना मी कानाला हात लावतो. तुझ्यासारखं हरामखोरीचं रक्त माझ्या अंगात भरलेलं नाही. आणि या मुलाने माझ्याबद्दल जे हे 4 गुरु म्हणून जी काही माझ्याबद्दल भाषा वापरली, पहिल्या गुरूंबद्दल जी खोटी बदनामी केली, याच्या सर्व ऑडिओ रेकॉर्डिंग याच मुलाच्या आवाजात आमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि मी आता सांगतो, पहिल्या गुरुच्या विरुद्ध नाही तर या मुलाच्या विरुद्ध मी मानहानीचा 10 लाख रुपये किमतीचा दावा ठोकण्याचा विचार करत आहे आणि वेळप्रसंगी मला तो करावा लागेल. तर इकडून पुढे सुशांत भोसेकर, राहणारा इंदेवाडी, इंदरेश्वर महादेव मंदिराच्या जवळ हा त्या मुलाचा पत्ता. या मुलाचा आमचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे अनुक्रमे निर्मला चिकणे, सागर वाकोडे, पुरुषोत्तम उर्फ परशुराम मेगडे, सुधाकर ठेशे, वनिता सावंत आणि सुशांत भोसेकर अशा 6 शिष्यांची या ठिकाणी जाहीर बहिष्कृती करण्यात येत आहे. इथून पुढे मी यांचा गुरु नाही, हे माझे शिष्य नाही, माझा कुठल्याही प्रकारे नाव वापरण्याचा यांना अधिकार नाही. माझा गुरुमंत्र आणि कानमंत्र मी निष्क्रिय करून ठेवलेलाच आहे. माझ्या काही गुप्त पद्धतीनुसार यांना शिकवलेली विद्या सुद्धा निष्क्रिय केलेली आहे. आणि पुढील काळामध्ये हे व्यक्ती जर कोणासोबत खेटत असतील, वाद करत असतील, चुकीच्या पद्धतीने वागत असतील किंवा आमच्या नावाचा उपयोग करत असतील, याच्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा रोल राहणार नाही, याची या ठिकाणी सर्वांनी नोंद घ्यावी. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही व्हेरीफाय करायला पाहिजे होतं ना. अहो बघा, व्हेरीफायला पुरावा काय असतो हो? जो पोरगा कॅमेराच्या समोर बसून सांगतोय की पहिल्या गुरूंनी माझे 10 लाख रुपये खाल्ले, किंवा इथे सांगतो केस दाखल करा, मी कोर्टामध्ये तोंडावर पुरावा देतो की यांनीच मला मारलं आणि झोडलं म्हणून, गळ्या एवढ्या पाण्यामध्ये घाणीत बसवलं म्हणून, हाताला डागाचे चटके दिलेत म्हणून, अशा पद्धतीने जो पोरगा पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये खोटी साक्षी द्यायला भीत नाही, तयारी दाखवतो, युट्यूबच्या कॅमेऱ्यासमोर खोटं बोलतो, त्या ठिकाणी आपण अशा मुलाची नार्को टेस्ट तर काही करू शकत नाही. कारण त्यावेळेला तुमचा शब्द, तुमचं वाक्य हेच प्रमाण मानावं लागतं. पण इथे मला माझी एक चुकी नाही म्हणता येणार, परंतु एक गोष्ट लक्षात आली की यांनी जी चुकीची पहिल्या गुरूंची बदनामी केली, त्या पहिल्या बदनामीमध्ये चांगल्या गुरूंना मी स्वतः नावं ठेवली. कारण माझ्या डोळ्यासमोर त्याच्या पहिल्या गुरूंची प्रतिमा एक व्हिलन म्हणून तयार झाली की हे हातावरती बळजबरीने गरम तुशुळाचे चटके देतात, हे गळ्या एवढ्या पाण्यामध्ये बसवतात, हे उपाशी मारतात, मारझोड करतात, हे 10-10 लाख रुपये घेतात, रस्त्याने हे रॉडनी अंगावरती वळ उमटेपर्यंत त्याच्या जीवावर संकट येईल असं वागतात. ही माझ्या डोक्यातील प्रतिमा आज पूर्णपणे नष्ट झाली आणि त्या गुरूंबद्दल माझ्या मनामध्ये अपार सहानुभूती निर्माण झाली की चांगल्या माणूस किंवा चांगल्या प्रकारचे किन्नर समुदायाचे महागुरू या मुलाच्या नाहक बदनामीला बळी पडले. त्यामुळे या ठिकाणी मी जगदंबा देवी संस्थानतर्फे त्याच्या पहिल्या गुरूंनाही सांगू इच्छितो की तुम्ही कुठल्याही प्रकारे मनामध्ये यापुढे शंका ठेवू नका. जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा यांचं आणि तुमचं नातं हे कायमस्वरूपी बंधुत्वाचं असेल, हा शब्द मी या ठिकाणी देतो आणि या 6 जणांची या ठिकाणी जाहीर बहिष्कृती झाली असं जाहीर करतो. व्हिडिओला पूर्ण विराम देतो. जय जगदंब, नमो आदेश.